गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी ज्ञानेश्वर धनगर. आपण मागच्या लेक्चरला डेंग्यू बघितला. आता या लेक्चरला बघू आपण टायफॉइड. टायफॉइडचं नाव ऐकलं वाटतं लय बेसिक आहे, पण भाऊ बेसिकच शिकावं लागतं आधी. चला तर टायफॉइड शिकूया. आर यू विथ मी? चला टायफॉइड शिकू. तर टायफॉइडला दुसरं नाव काय? एंटेरिक फिवर. टायफॉइड इज ऑल्सो नोन एज एंटेरिक फिवर. ओके. आणि टायफॉइड काय? एक बॅक्टेरियल इन्फेक्शन. काय टायफॉइड? बॅक्टेरियल इन्फेक्शन. कशातून स्प्रेड करते? फूड आणि कशातून स्प्रेड होतं? फूड आणि वॉटर थ्रू. कंटामिनेटेड फूड अँड कंटामिनेटेड वॉटर. ओके. आणि आपण बघू पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. कशामुळे वा कोणत्या ऑर्गॅनिझममुळे टायफॉइड होतो? सगळ्यात पहिला ऑर्गॅनिझम मध्ये सल्मोनेला टायफॉइड आणि सल्मोनेला पॅराटाइफाइड. ओके. एकाच जीनसचे स्पेसिस वेगवेगळे. ओके. त्यानंतर आपण बघू इपिडिमिओलॉजी. इपिडिमिओलॉजी. ओके. तर सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट कॉज काय? कंटामिनेटेड वॉटर. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉज. आपण कंटामिनेटेड वॉटर इज द इम्पॉर्टंट कॉज ऑफ टायफॉइड. मार्क माय वर्ड्स. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉज. आणि फूड मे ऑल्सो कॉन्ट्रीब्युट. ओके. त्यानंतर आपण बघूया त्याचा इम्पॉर्टंट पॉईंट पॅथोजेनेसिस. पॅथोजेनेसिस कसा होतो टायफॉइड फिवर? बघू कसा होतो. काही नाही, सिंपल करून सांगणार एकदम. आपल्या लेक्चर मध्ये कॉम्प्लेक्स थिंग नसतातच. ओके. सगळ्यात पहिलं काय होतं? इन्फेक्शन स्टार्ट होतं. कसं काय? इंजेक्शन ऑफ टायफॉइड. ओके. इंजेक्शन ऑफ टायफॉइड ऑर्गॅनिझम कोणतं? सल्मोनेला टायफॉइड. आणि नंतर ते ऑर्गॅनिझम कुठे जातं? इंटेस्टाईन मध्ये जातं. त्या ऑर्गॅनिझमच्या इंटेस्टाईन मध्ये काय होतं? ऍब्सॉर्प्शन. ओके. झालं ऍब्सॉर्प्शन? झालं. त्यानंतर कुठे? इम्युन सिस्टम आणि इन्फ्लामेटरी सिस्टम मध्ये काय करतं? ऍक्टिव्हेट. ओके. त्यानंतर काय? आपल्या टायफॉइडची फिवर काय होते? टायफॉइडचे सिम्पटम काय होते? अपियर होते. आणि काय होतं? आपलं टायफॉइड होतो. होऊ नये कोणतं पण. झाला. चला पॅथोजेनेसिस. त्यानंतर आपण बघू क्लिनिकल फीचर. क्लिनिकल फीचर एकदम सिंपल आहे. बघू काय ते. सगळ्यात पहिलं क्लिनिकल फीचर आणि मोस्ट इम्पॉर्टंट फीचर बरं का मित्रांनो. आणि कसं माहिती का? मार्क माय वर्ड्स. दिस फीचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप लॅडर इन्क्रीज फिवर. स्टेप लॅडर इन्क्रीज फिवर. ओके. किती डिग्री सेल्सिअस पर्यंत? 40 ते 41 डिग्री सेल्सिअस. ओके. त्यानंतर हे मायनर सिम्पटम दिसते आपल्याला. हेडेक दिसतंय, चिल दिसतंय. आणि डिफरन्शियल डायग्नोसिस साठी प्रोलॉग पर्सिस्टंट फिवर. ओके. डिफरन्शियल डायग्नोसिस साठी व्हेरी इम्पॉर्टंट फीचर. त्यानंतर दिसतं आपल्याला ऍब्डोमिनल टेंडरनेस, हिपॅटोस्प्लिनोमेगॅली. ओके. आणि नंतर दिसतं आपल्याला ब्रॅडिकार्डिया. तुम्हाला वाटतं अरे ताप आहे, ब्रॅडिकार्डिया कसं काय आहे? भाऊ ताप असल्यावर तरी आहे. इम्पॉर्टंट फीचर आहे. जनरली ताप असल्यावर काय होतं? फिवर असल्यावर काय होतो? टॅकिकार्डिया. पण इथं काय? ब्रॅडिकार्डिया. ओके. त्यानंतर आपण बघतो ऍडल्ट. आता याच्यामध्ये काय माहिती का? ऍडल्ट मध्ये काय? जनरली कॉन्स्टिपेशन दिसतं आणि चिल्ड्रन मध्ये डायरिया दिसतो. अपोजिट थिंग आहे. आणि रोज लाईक स्पॉट हे ऑकेजनली दिसते. 15 केस असले तुमच्या टायफॉइडच्या, 20 केस असले तर एखाद्या पेशंटला रोज लाईक स्पॉट दिसेल. एपिटॅक्सिस तर लय नॉर्मल आहे, एकदम मायनर आहे. त्यानंतर आपण बघूया त्याचा बघितलं आपण. तर मग आपण एकदा बाइंड अप करू फास्ट. काय सांगितलं आपण? टायफॉइडचं काय सांगितलं? टायफॉइड इज एंटेरिक फिवर. ओके. त्यानंतर आपण काय म्हणला? इट इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड फूड अँड कंटामिनेटेड वॉटर. ओके. त्यानंतर आपण बघितलं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. काय पाहिजे? एकाच जीनसचे होते. सांगितलं तुम्हाला स्पेसिस वेगवेगळ्या होत्या. सल्मोनेला टायफॉइड, सल्मोनेला पॅराटाइफाइड. इपिडेमिओलॉजी तर नाही सोपी, भारी करून सांगितले. कंटामिनेटेड वॉटर इज इम्पॉर्टंट कॉज. त्यानंतर फूड पण कॉन्ट्रीब्युट करतात सांगितलं. पॅथोजेनेसिस. तुम्ही तर मला सांगा पाहिजे पॅथोजेनेसिस होतं की बाबा इन्फेक्शन होतं, सल्मोनेला टायफॉइड जातो, आपल्या इंटेस्टाईन मध्ये जातो, ऍब्सॉर्प्शन होतं, इम्युन सिस्टम आणि इन्फ्लामेटरी सिस्टमला ऍक्टिव्हेट करतं, सिम्पटम अपियर होते, टायफॉइड होतो. ओके. त्यात आपण काय बघतो? क्लिनिकल फीचर. काय? स्टेप लॅडर इन्क्रीज फिवर्स, डोकादुखी, चिल्स, प्रोलॉंग पर्सिस्टंट फिवर. काय साठी सांगितलं सांगा बरं? डिफरन्शियल डायग्नोसिस. त्यानंतर आपण ऍब्डोमिनल टेंडरनेस, ब्रॅडिकार्डिया, ऍडल्ट मध्ये कॉन्स्टिपेशन, रोज लाईक स्पॉट, एपिटॅक्सिस. ओके. कळलं? चला पुढे घेऊ मग. तर चला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं क्लिनिकल फीचर आणि त्यात बघितलं आपण ब्रॅडिकार्डिया. ताप आहे तरी पण ब्रॅडिकार्डिया. ओके. आता आपण करू कॉम्प्लिकेशन. जर टायफॉइड फिवर ट्रीटमेंट झाली नाही तर काय निर्माण होणार आहे? कॉम्प्लिकेशन मध्ये पण काय? ब्रॉन्कायटिस, मिनिंगायटिस, नेफ्रायटिस, मायोकार्डायटिस. ओके. आणि मी हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन आहे. मार्क माय वर्ड्स. इंटेस्टायनल परफोरेशन. ओके. आपण बघितले कॉम्प्लिकेशन कोणते? ब्रॉन्कायटिस,
मेनिंगायटिस, नेफ्रायटिस, मायोकार्डायटिस आणि इंटेस्टायनल परफोरेशन. ओके, त्यानंतर आपण बघू डिफरन्शियल डायग्नोसिस. डिफरन्शियल डायग्नोसिस काय असतं? एनिक सिंपल फिवर विथ चिल्स, जास्त फिवर विथ चिल्स. त्यानंतर आपण बघू लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. सगळ्यात पहिला आपण पेशंटला सांगतो किंवा हिमोग्राम करा तुम्ही, किंवा स्टूल कल्चर करा, किंवा विडाल टेस्ट करा. स्टूल कल्चर आपल्याला माहिती टायफॉइड फिकोरल रूट थ्रू होऊ शकतो. ओके, हिमोग्राम मध्ये पण काय करेल? ल्युकोपेनिया, न्यूट्रोपेनिया आणि सगळ्यात तुमच्या आवडता अनेमिया. तुमच्याजवळ अनेमिया. ओके, त्यानंतर आपण लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन काय म्हणतो? स्टूल कल्चर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मार्क माय वर्ड्स, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर टायफॉइड हे तुम्हाला माहिती विडाल टेस्ट. मोस्ट इम्पॉर्टंट विडाल टेस्ट. विडाल टेस्ट पॉझिटिव्ह, टायफॉइड पॉझिटिव्ह. ओके, त्यानंतर आपण काय करायचं? आपलं प्रिव्हेन्शन झालाच नाही पाहिजे हो टायफॉइड. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके, सगळ्यात प्रिव्हेन्शन मध्ये पाहिजे टायफॉइड इम्युनायझेशन. टायफॉइडची वॅक्सिन द्यायची असं म्हणत येते. तर त्याचा ब्रँड नेम काय रे? टायफिरेक्स. हे माहित पाहिजे तुम्हाला, टायफिरेक्स. किती द्यायचं आहे? डोस काय? 0.5 ml इंट्रामस्क्युलर. काय रे? 0.5 ml इंट्रामस्क्युलर. ओके, त्यानंतर आपण बघू की बाबा हा केव्हा द्यायचं? ऍटलिस्ट 2 weeks बिफोर एक्सपेक्टेड एक्सपोजर. ऍटलिस्ट 2 weeks बिफोर एक्सपोजर. आणि रिपीटेड का करायचं? 3 year नंतर परत रिपीट करायचं. काय? टायफॉइड इम्युनायझेशन. काय ब्रँड नेम? टायफिरेक्स. ओके, त्यानंतर काय? आपलं नॉर्मल आपण येतं टायफॉइड त्यांनी कुठं पण करायला पाहिजे आपण मेंटेन हायजीन. नंतर बघ त्यांना सांगितलं टायफॉइडचं मेन कॉज काय सांगितलं होतं मी? कंटामिनेटेड फूड अँड कंटामिनेटेड वॉटर. मग आपण कसं घ्यायला पाहिजे? सेफ फूड घ्यायला पाहिजे, सेफ वॉटर घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगायचं काम नाही. नंतर सॅनिटेशन. सॅनिटेशन म्हणणार तुम्हाला मी सांगितलं टायफॉइड हा फिकोरल रूट थ्रू होतो. तर सॅनिटेशन मध्ये पण काय मेन माहिती का? जे आपलं सेफ डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट. कारण की रूट आहे फिकोरल रूट होऊ शकतो त्याच्या थ्रू पण, त्यामुळे सेफ डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, आपण बघितलं आता काय? कॉम्प्लिकेशन, डिफरन्शियल डायग्नोसिस, लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन, प्रिव्हेन्शन. 4 पॉईंट कव्हर केले. कोणते कोणते? कॉम्प्लिकेशन केलं, डिफरन्शियल डायग्नोसिस केलं, लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन, प्रिव्हेन्शन केलं. चला फास्ट बाइंड अप करायचं एकदा. चला करू. ब्रॉन्कायटिस, मेनिंगायटिस, नेफ्रायटिस, मायोकार्डायटिस आणि मोस्ट इम्पॉर्टंट इंटेस्टायनल परफोरेशन, डिफरन्शियल डायग्नोसिस फिवर विथ चिल्स आणि लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. हिमोग्राम पाहिलं. हिमोग्राम मध्ये काय पाहिलं? ल्युकोपेनिया, न्यूट्रोपेनिया आणि मोस्ट फेवरेट अनेमिया. चला स्टूल कल्चर, विडाल टेस्ट, कन्फर्मेटरी डायग्नोसिस. ओके, टायफॉइड इम्युनेशन, टायफिरेक्स बघितलं, हायजीन मेंटेन करा सांगितलं, सेफ फूड काय सांगितलं, सेफ वॉटर पिया सांगितलं आणि सॅनिटेशन. सॅनिटेशन मध्ये पण काय रे? ह्युमन वेस्ट काय पाहिजे? डिस्पोजल. ओके, तर चला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं? टायफॉइडचं प्रिव्हेन्शन कसं करायचं. आता टायफॉइड झाला बा, प्रिव्हेन्शन करून पण तरी झाला टायफॉइड, तर ट्रीटमेंट कशी करायची? लय इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रीटमेंट. डॉक्टरला यायलाच पाहिजे ट्रीटमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट साठी ट्रीटमेंट कशी करायची टायफॉइडची? डायग्नोसिस झाला किंवा टायफॉइड आहे, त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ट्रीटमेंट आहे. आता सगळ्यात पहिला आपण पार्ट 1 पाहू, अनकॉम्प्लिकेटेड फिवरची. म्हणजे कॉम्प्लिकेशन नाही काहीच, तर त्याची ट्रीटमेंट कशी करायची. आता हे आपल्याला एकदम सिंपल फ्लो चार्ट मध्ये पाहिजे. एकदम सिंपल फ्लो चार्ट मध्ये पाहिजे. सगळ्यात पहिलं काय करायचं रे? ओफ्लोक्झेसिन चालू करायची. 400 mg बीडी दिवसातून काय करायचं? 2 द्यायच्या गोळ्या. 400 mg 2 गोळ्या ओफ्लोक्झेसिन. त्यानंतर 5 दिवस थांबायचं आणि रिस्पॉन्स पाहिजे. रिस्पॉन्स पाहिजे सगळ्याचा ओफ्लोक्झेसिनचा. ओफ्लोक्झेसिनचा रिस्पॉन्स जर येस असेल की बाबा रिस्पॉन्स देते गोळी, तर काय करायचं? परत कंटिन्यू 5 मोर डे डबल कंटिन्यू करायचं ओफ्लोक्झेसिन 5 मोर डेज. म्हणजे इथं 5 दिवस, इथं 5 दिवस, 10 दिवस ओफ्लोक्झेसिन झाली. तर पण रिस्पॉन्स जर नो असेल, ओफ्लोक्झेसिनचा काहीच फरक पडत नाही टायफॉइड. म्हणजे 5 दिवसांचा ऑब्झर्व केलं पेशंटला किंवा काहीच फरक नाही पेशंटला, काय करायचं? म्हणजे ऍड सिफिक्झिन. ओफ्लोक्झेसिन मध्ये काय ऍड करायचं? सिफिक्झिन. ती पण काय? 400 mg बीडी दिवसातून 2 वेळा. त्याचं मग काय? डबल सिफिक्झिन ऍड केल्यानंतर तरी काही त्या पेशंटला फरक पडत नाही, तरी पाहायचं सिफिक्झिन डबल काय पाहिजे? 5 दिवस त्याचा रिस्पॉन्स पाहायचा. काय याचा? सिफिक्झिनचा. जर रिस्पॉन्स यस, काय सिफिक्झिन ऍड करून 5 दिवस परत रिस्पॉन्स पाहायचा. जर रिस्पॉन्स यस आला तर काय करायचं? कंटिन्यू सिफिक्झिन फॉर 5 days. आणि जे आपण ओफ्लोक्झेसिन दिलं ते थांबून टाकायची. काय अरे जर आपण काय म्हणलं की बाबा मी काय सांगितलं? सिफिक्झिन ऍड केल्यावर 400 mg बीडी आपण सिफिक्झिन ऍड केली, 5 दिवस रिस्पॉन्स पाहिला. जर रिस्पॉन्स काय आला यस, तर आपण काय सिफिक्झिन कंटिन्यू करायचं 5 दिवस. पण कोणते थांबवायचे? ओफ्लोक्झेसिन थांबवून टाकायची. पण जर रिस्पॉन्स काय आला रे नो, तर ओफ्लोक्झेसिन थांबवायची. कंटिन्यू सिफिक्झिन. सिफिक्झिन तर कंटिन्यूच करू आपण, पण त्यामध्ये काय ऍड करायचं? अजिथ्रोमायसिन. काय ऍड करायचं रे? अजिथ्रोमायसिन. किती दिवसासाठी? 5 दिवसासाठी. ओके,
आपण काय बघितलं, काय चालू केलं अनकॉम्प्लिकेटेड फिवर. काय सगळ्यात पहिलं काय ओफ्लॉक्झेसिन 400 mg बीडी चालू करायची, 5 दिवस तुझा रिस्पॉन्स पाहायचा. जर रिस्पॉन्स येस असेल तर काय करायचं, 5 दिवस ओफ्लॉक्झेसिन चालूच राहू द्यायची. रिस्पॉन्स नो असेल सिफेक्झिम ऍड करायचं, त्याच्यावर 400 mg बीडी डबल रिस्पॉन्स पाहायचा. येस असेल तर सिफेक्झिम कंटिन्यू करायची, आणि त्यामध्ये काय सांगितलं मी, ओफ्लॉक्झेसिन बंद करून टाकायचं. पण रिस्पॉन्स नो असेल ओफ्लॉक्झेसिन थांबवायची, सिफेक्झिम तशीच कंटिन्यू करायची, पण त्यामध्ये काय ऍड करायचं, एझिथ्रोमायसिन. ओके, हे गाईडलाईन 1 झाली. गाईडलाईन काय रे 1. ओके, आणि गाईडलाईन 2 नुसार पण काय केलं, काही फिजिशियन असं पण करते की बाबा सगळ्यात पहिलं स्टार्ट करा सिफेक्झिम पासून. सिफेक्झिम काही 400 mg बीडी सेम याच्यासारखाच, काहीच बदल नाही, सेम, फक्त काय सिफेक्झिम आधी ऍड केलेलं त्यांनी. रिस्पॉन्स 5 days, yes, रिस्पॉन्स इज yes, देन कंटिन्युअस सिफेक्झिम. ओके, आणि जर रिस्पॉन्स नो असेल ऍड ओफ्लॉक्झेसिन 400 mg बीडी. जर रिस्पॉन्स तुम्हाला 5 दिवस रिस्पॉन्स पाहायचा. जर रिस्पॉन्स येस असेल तर काय कंटिन्युअस ओफ्लॉक्झेसिन 5 more days स्टॉप सिफेक्झिम. सिफेक्झिम काय करते, स्टॉप करायचे सिफेक्झिम. ओके, पण रिस्पॉन्स जर नो असेल, काय आपण ओफ्लॉक्झेसिन ऍड करून जर रिस्पॉन्स नो असेल, सिफेक्झिम काय करायची, कॅन्सल करायची, वरती द्यायची नाही आता. आणि त्यामध्ये काय रे, ओफ्लॉक्झेसिन मध्ये काय ऍड करायचं, एझिथ्रोमायसिन. काय ऍड करायचं, एझिथ्रोमायसिन. कळलं? ओके, तर मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं ट्रीटमेंट ऑफ अनकॉम्प्लिकेटेड फिवर, म्हणजे कॉम्प्लिकेशन अबसेंट होते. आता आपल्याला पाहिजे ट्रीटमेंट ऑफ कॉम्प्लिकेटेड फिवर. ओके, आता कॉम्प्लिकेशन काय, सीएनएसचं कॉम्प्लिकेशन असलं सिस्टमचं राहणार कॉम्प्लिकेशन. काय राहणार, सीझर, रेस्पिरेटरीचा क्रेप्ट, सीरियसचं काय मरमर अरिथमिया, हार्टबीट एकदम जास्त वाढता खूप, इरेग्युलर हार्टबीट. त्यानंतर काय करायचं पेशंटला, सगळ्यात पहिलं काय करायचं, ऍडमिट करून घ्यायचं पेशंटला. ऍडमिट केलं पेशंटला काय, सेफ्ट्रियाक्झोन 60 mg per kg per day और सिफोटेक्झिन 80 mg per kg per day. हे आपण ट्रीटमेंट अनकॉम्प्लिकेटेड फिवरची ट्रीटमेंट बघतोय. त्यानंतर काय याच्यामध्ये रोल ऑफ स्टेरॉइड. जर टायफॉइड आपला सिव्हिअर टायफॉइड असेल तर शॉक असेल तर आपण काय स्टेरॉइड वापरतो. स्टेरॉइड पण कोणतं रे, डेक्सामेथासोन 3 mg per kg स्टॅट. सुरुवातीला काय तो 3 mg per kg, त्यानंतर काय तो 1 mg per kg एव्हरी 6 hours. असे किती डोस देतो आपण, 8 डोसेस. परत सांगतो थांबा. रोल ऑफ स्टेरॉइड पहिला आपण काय म्हणजे रे, सिव्हिअर टायफॉइड फिवर. ओके, त्यामध्ये मग काय डेक्सामेथासोन 3 mg per kg. सुरुवातीला द्यायचं 3 mg per kg, त्यानंतर फॉलो बाय 1 mg per kg एव्हरी 6 hours. किती डोस द्यायचे तसे, 8 डोसेस द्यायचे. किती, 8. त्यानंतर आपल्या पॉईंट राहिला करिअर स्टेट टायफॉइड मध्ये. करिअर स्टेट कशी राहते म्हणजे टायफॉइड मध्ये असिम्प्टोमॅटिक राहते, पण एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो, तो करिअर असतो. जो त्याचा जो टायफॉइड त्याला धावतो तो त्याच्यापासून दुसऱ्याला पण होऊ शकतो, पण त्याचं काय राहतं, पॉझिटिव्ह स्टूल कल्चर. तो करिअर कसा राहतो, असिम्प्टोमॅटिक आणि पॉझिटिव्ह स्टूल कल्चर. तर टाईप 3 आहे कन्वर्जंट, टेम्पोररी, क्रोनिक. कन्वर्जंट काय रे, शेडिंग बेसिलाय फॉर 3 weeks to 3 months. कन्वर्जंट स्टेटमेंट काय सांगितलं आपण, जो बेसिल आहे तो कसा रे, 3 weeks to 3 months. टेम्पररी करिअर स्टेट का 3 months to 1 year, आणि क्रोनिक स्टेट मोर दॅन 1 year. खतरनाक, लय खतरनाक आहे. त्यानंतर आपण ट्रीटमेंट करिअर स्टेट ट्रीटमेंट काय करायची, सिप्रोफ्लॉक्झॅसिन 750 mg बीडी फॉर 7 weeks. त्यानंतर आपण बघणार आहे XDR, एक्सटेन्सिव्ह ड्रग रेजिस्टन्स. आता काय ते टाईप आपले जे टाईप सलमाला टाईप आहे बरोबर, ते काय एकदम काही काय एक्सटेन्सिव्ह ड्रग रेजिस्टन्स राहते. क्विनोलिन आपण वापरलं काय, क्विनोलिन्स वापरले, सिप्रोलिन वापरले, पण काही वेळा ते एकदम रेजिस्टन्स म्हणते. त्याच्यामुळे काय करतो आपण, काय यूज करतो आपण, यूज मेरोपिनो. काय यूज मेरोपिनो 1 gram स्टॅट फॉर 10 to 14 days. काय यूज करायचं, यूज मेरोपिनो. काय यूज करायला, मेरोपिनो 1 gram स्टॅट. किती वेळा, 10 ते 14 दिवसासाठी. त्यानंतर आपल्याला पाहिजे टायफॉइड मध्ये कोणते अँटीबायोटिक इफेक्ट नाही, इफेक्टच होत नाही याच्यामध्ये टायफॉइड मध्ये. फर्स्ट सेकंड जनरेशनचे काय, सिफेलोस्पोरिन आणि अमायनो ग्लायकोसाइड्स. तर आपण एकदा बाइंड अप करू फास्ट मध्ये किंवा टायफॉइड अनकॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट ऑफ कॉम्प्लिकेटेड फिवर. आपण सांगितलं सीएनएस मध्ये सीझर, रेस्पिरेटरी मध्ये क्रेप्स, सीबीएस मध्ये काय सांगितलं, मर्मर अरेथमिया. सगळ्यात पहिलं काय करायचं, आपल्याला पेशंटला ऍडमिट करून घ्यायचं. त्यानंतर काय चालू करायचं, सेफ्ट्रियाक्झोन 60 mg per kg per day और सिफोटेक्झिन 80 mg per kg per day. नंतर आपले जे टायफॉइड त्याच्यामध्ये स्टेरॉइडचा रोल काय, सिव्हिअर टायफॉइड किंवा सिव्हिअर असला टायफॉइड तर स्टेरॉइड वापरायचं. त्यामध्ये पण काय सांगितलं, डेक्सामेथासोन 3 mg per kg स्टॅट सुरुवातीला वापरायचे. नंतर काय 1 mg per kg एव्हरी 6 hours, आणि किती डोस त्याचे, 8 डोस. ओके, त्यानंतर करिअर स्टेट पाहिले असिम्प्टोमॅटिक
पॉझिटिव्ह स्टूल कल्चर. टाईप पाहिले कन्वर्जन, टेम्पोररी, क्रोनिक. याच्यामध्ये सांगितलं जो बेसिल आहे किती दिवस राहतो, 3 week to 3 month, 3 month to 1 year. याच्यामध्ये सांगितलं खतरनाक आहे आपला, मोर दॅन 1 year. ट्रीटमेंट काय सांगितलं, सिप्रोफ्लॉक्झेसिन 750 mg बीडी सांगितली. त्यानंतर एक्सडीआर, एक्सटेन्सिव्ह ड्रग रेजिस्टंट टू क्विनोलिन्स अँड सिफेलोस्पोरिन. आपल्या जे एक्सडीआर म्हणजे काय बाबा, जे सांगितलं ना तुम्हाला काय काय ते रेजिस्टंट आहे एकदम क्विनोलिन सिफेलोस्पोरिन. आपण काय यूज करतो, मेरोपेना 1 ग्रॅम स्टॅट. आणि अँटीबायोटिक कोणती इफेक्टिव्ह नाही, फर्स्ट सेकंड जनरेशन सिफेलोस्पोरिन आणि अमायनोग्लायकोसिन. तर आपला टायफॉइड संपलेला आहे. थँक्यू.